हे बघा कशी झोप येते. स्कूल बोला की झोप येते. तर हिला आपण स्कूलमध्ये ड्रॉप करूया आणि मग आपल्या व्हिडिओला सुरुवात. आरणाला सांगितलं नाही मी की मी मूवी बघायला चाललो आहे, नाही तर ती माझ्या मागे लागेल. नमस्कार मंडळी, मी जयदत्त पालवे आणि स्वागत आहे तुमचं वायफाय चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्हिडिओमध्ये. तर आज 5 डिसेंबर आहे आणि आज पुष्पा 2 रिलीज होतोय आणि आपण फर्स्ट शो बघायला चाललो आहे. आता वाजलेत 8, पावणे 8चा शो आहे. कारण आरणाला स्कूलला ड्रॉप करून मला यावं लागलं. 10-15 मिनटं उशीर झाला मला, तरीसुद्धा मी व्लॉग करतोय. कारण मला माहिती आहे की पिक्चर ब्लॉकबस्टर आहे आणि असे जेव्हा मूवीज येतात थिएटरमध्ये ना, तेव्हा थिएटरमध्ये मूवी स्टार्ट होण्याच्या आधी कमीत कमी 15 मिनटं तरी ॲडव्हर्टिजमेंट असतेच. त्यामुळे मी चिल्ल आहे, त्या ॲड्स प्ले होतील आणि आपण एकदम एक्झॅक्ट टायमिंगवर पोहोचू. तर पुष्पा 2 कसा असणार आहे आज तुम्हाला रिव्ह्यू त्यामध्ये कळेल. पुष्पा 1 मी बघितलेला आहे थिएटरमध्ये. पुष्पा 2 साठी खूप साऱ्या अपेक्षा आहेत माझ्याकडून, कारण पुष्पा 2 4 वर्षानंतर येतोय. त्याच्यामध्ये पण अल्लू अर्जुन आणि त्यांच्या डायरेक्टरमध्ये वादावादी झालेल्या, मध्ये शूटिंग बंद झालेली, 15 ऑगस्टला रिलीज होणार होती. त्यामुळे जेव्हा मूवी पोस्टपॉन्ड होतो तेव्हा मे बी त्याच्याकडून होप्स सोडले जातात. पण पुष्पा 2 ची केस वेगळी आहे. पुष्पा 2 कडून लोकांना खूप अपेक्षा आहे, कारण पुष्पा 2 इट्स नॉट अ टॉलिवूड फिल्म, इट्स अ पॅन इंडिया. आणि पुष्पा 2 ने अल्लू अर्जुनला जे दिलं आहे, ही बिकेम अ ग्लोबल स्टार. त्यामुळे त्याची मेहनत, खूप सारा पैसा लागला आहे मूवीमध्ये. तर ॲटलिस्ट आपण थिएटरमध्ये जाऊन तर बघू शकतो. मी इथे नीलयुगला आलो आहे घाटकोपरमध्ये. तर तुम्हाला जी काय जेन्युइन रिव्ह्यू आपल्या याच्यामध्ये तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर चलो फिर वेळ न घालवता जाऊया. वेळ तर घालवला ऑलरेडी 15 मिनटं, बट स्टील चला. स्क्रीन 4 आपली. पुष्पाचा आता इंटरवल झालाय. इंटरवल पर्यंत मूवी भाई जी होल्ड करून ठेवते मजा झाली. फक्त डिसअपॉइंटमेंट माझी झाली ती सॉंग्स मला एक पण आवडलं नाही. पुष्पाचं जे टायटल ट्रॅक होतं ते बऱ्यापैकी ठीक होतं, पण बाकी आतापर्यंत मूवी म्हणजे इंटरवलच्या आधी थोडा मजा येते. मला जे आवडलं त्याच्यामध्ये पुष्पाची जी स्टायलिंग केली भाई एक नंबर. पुष्पाने जे शर्ट्स घातलेत मूवीमध्ये भाई खतरनाक. मूवी सकाळी 7:45चा असला तरी थिएटर ऑलमोस्ट 90% फुल आहे. मानला पाहिजे भाई, अशा पिक्चरची खूप गरज होती. कारण आता इतके काही खास पिक्चर आले नव्हते, त्यामुळे ह्या पिक्चरची सख्त गरज होती. पुष्पाची जी एंट्री आहे भाई खतरनाक. मूवी चालू होतं जपानमध्ये आणि त्यानंतर पूर्ण नंतरचं त्याचा लाईफ दाखवलं आहे. श्रीवल्ली जी आहे त्याची बायको, तिचं पण काम खूप मस्त आहे. त्यांचे कॉमेडी सीन आहेत. पुष्पाचं फॅमिली लाईफसुद्धा दाखवलं आहे. श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री जी दाखवली ना, ती बघायला खूप मजा येते. त्यांचे जितके सीन्स आहे एकत्र ते खूप एंटरटेनिंग आहे, खूप मस्त आहे. खूप अनएक्सपेक्टेड ट्विस्ट अँड टर्न आहे इंटरवलपर्यंत तरी. चला आता इंटरवल आहे, वॉशरूमला जाऊन येतो आणि पूर्ण पिक्चरची रिव्ह्यू तुम्हाला नंतर सांगतो मी पिक्चर बघितल्यानंतर. हे बघ भाई, सकाळच्या शोसाठी पण गर्दी बघा किती आहे, खास पुष्पासाठी. आत्ताच मी पुष्पा 2 बघितला आणि बेस्ट पार्ट इज पुष्पा 3 सुद्धा येतोय. क्रेडिट्स पर्यंत थांबा, कारण क्रेडिट्स मध्ये रिव्हील होतं की पुष्पा 3 सुद्धा येतोय. ओव्हरऑल मूवी बद्दल बोलायचं ठरलं तर फुल एंटरटेनिंग मूवी आहे. मूवी चालू होते जपान पासून. पुष्पाने त्या मूवीमध्ये साडी का नेसले ते सुद्धा तुम्हाला बघायला भारी वाटतं एकदम. काहीतरी स्पेशल ओकेशनवर तो साडी नेसतो. मूवीमध्ये 2दा त्याने साडी नेसली आहे. मूवीचं डायलॉग, श्रेयस तलपदेचं व्हॉइस ओव्हर इतकं जबरदस्त वाटतं ना भाई, मजा येते. आणि त्याला पुष्पाच्या व्हॉइसला श्रेयस तलपदेचा आवाज मस्तच वाटतो एकदम. फुल फायर, वाईल्ड फायर, एंटरटेनिंग, फुल कॉमेडी, ॲक्शन, ड्रामा आणि हॅपी एंडिंग. आणि नंतर एक ट्विस्ट येतो एंडला, तर बघायला खूप मजा आली. फक्त एक डिसअपॉइंटमेंट माझी होती, जे ह्या मूवीचं म्युझिक पुष्पा 1मध्ये जे सॉंग्स होते त्या कंपॅरिझनमध्ये यामध्ये आय गेस एकच सॉन्ग मला जे आवडलं. तर याच्यामध्ये स्पेशल जे खास आकर्षण, जेव्हा साडी घालून पुष्पराज अल्लू अर्जुन डान्स करतो, तो डान्स बघण्यासारखा आहे. जेव्हा त्याला एक गुड न्यूज मिळते, मी स्पॉइलर नाही देणार, गुड न्यूज मिळते त्याच्यानंतर तो साडी नेसून जो डान्स करतो ना भाई, किल्लर एकदम. तो डान्स बघण्यासारखा आहे. तुम्ही मूवी बघतात तेव्हा तुम्हाला कळतं की अंगारो जे गाणं पहिलं रिलीज झालं, अंगारोसा, त्याचं लिरिकल का काढलं आहे. ते म्युझिक व्हिडिओ
हा व्हिडिओ रिलीजच करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये नाहीतर सगळं रिव्हील होईल. तर ओव्हरऑल डिरेक्शन, सिनेमॅटोग्राफी आणि बाकीचे बॅकग्राऊंड आर्टिस्ट बोला, सपोर्टिंग ॲक्टर यांनी खूप मस्त काम केलं आहे. मला मूवी खूप आवडली भाई. फर्स्ट डे फर्स्ट शो वर्थ होता. पठाण मूवीनंतर मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला आलो आहे. आता वाजलेत 12. खूप मोठा मूवी आहे, 3-3.5 तासाचा आहे. 7:45चा मूवी 8ला चालू झाला आणि 11:15ला संपला. ओव्हरऑल मूवी इज वर्थ. प्लीज थिएटरमध्ये जाऊन हा मूवी बघा, मिस करू नका. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे, कलरफुल आहेत आणि बघायला मजा येते. तर चला, मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्यांदा मी काहीतरी एक्सपिरियन्स केला आहे मूवी रिव्ह्यूचा, तर होपफुली तुम्हाला आवडला असेल. तर चलो, टाटा, बाय बाय.